सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला अभिमानाचा गड प्रतापगड। 24 ऑगस्ट 2025 रविवार। हजारो मावळे आपला मावळा संघटनेच्या झेंड्याखाली लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून इतिहासाला स्पर्श करणाऱ्या या मोहिमेसाठी एकत्र जमले। आधीच्या रात्रीच हजारो मावळे गडाच्या पायथ्याशी मुक्कामी। त्यांच्यातच लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांचा मुक्काम। ना वेगळेपणा ना अंतर, प्रत्येक स्वयंसेवकासोबत संवाद, एकात्मतेचं प्रतीक। सकाळी ढगाळ वातावरण, दवबिंदू, गारवा आणि मनात निर्धार, गड आपला आहे आणि जबाबदारीही आपलीच। पायथ्याशी मोहिमेची सुरुवात झाली। लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब, माननीय शशिकांत शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय जयवंतराव पाटील साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शशिकांत गाडे सर, संपतजी म्हस्के साहेब आदी मान्यवर उपस्थित। खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते साहित्य वितरण, फावडे, झाडू, गमले, डस्टबिन, माहिती फलक, बाके आणि हजारो मावळ्यांनी आपला मावळा टी-शर्ट परिधान केलेले। प्रत्येकाच्या हातात साधनं आणि मनात समर्पण। प्रतापगडाची चढाई सुरू झाली। किल्ल्याच्या भिंतीवरील गवत, शेवाळ किडे दूर केले जात होते। नवीन डस्टबिन, माहिती फलक, बाके योग्य ठिकाणी बसवले गेले। भवानी माता मंदिरात आरती। खासदार निलेशजी लंके साहेब यांच्याकडून साडी, फूल आणि हार अर्पण। तो क्षण भक्तीचा आणि अभिमानाचा। आणि मग गडाच्या शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हजारो मावळ्यांनी एक साथ घेतली शपथ। गड किल्ले स्वच्छता, संवर्धन व जतन। जयघोष दुमदुमला। जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज। याच ठिकाणी कलाकारांनी सादर केला प्रतापगडाच्या इतिहासातील तो ऐतिहासिक प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान सामना। क्षणभर संपूर्ण गर्दी थरारली। तो देखावा जिवंत अनुभवणं म्हणजे रोमांचक अनुभव। शेवटी गड पुन्हा उजळला। मावळ्यांच्या श्रमदानाने, समर्पणाने आणि प्रेमाने। हजारो चेहरे पावसाने ओले, पण डोळ्यात चमक होती समाधानाची आणि अभिमानाची। ही होती 6वी गड किल्ले मोहीम। स्थळ प्रतापगड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा। संकल्पना लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब। आयोजन आपला मावळा संघटना। गड पुन्हा सजला, मन पुन्हा भारावलं आणि इतिहास पुन्हा सांगू लागला। हे गड किल्ले फक्त दगड नाहीत, ते आपली ओळख आहेत। जय शिवराय, जय गड, जय आपला मावळा।